एक मुलगा होता. त्याला एक मुलगी बघता क्षणी आवडते आणि अगदी पहिल्या नजरेतील प्रेम असतं ना, अगदी तसंच तो तिच्या प्रेमात पडतो आणि पुढचं पाऊल म्हणजे तो तिला जीवनसाथी बनवण्याचा विचार करत असतो आणि विचार करत असतानाच तो तिला प्रपोज करतो आणि ती थोडा वेळ मागते. ती मुलगी त्याला थोडा वेळ मागते आणि मग तो तिला इम्प्रेस करायच्या प्रयत्नात असतो. मग तिला इम्प्रेस कसं करायचं ह्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना आल्या. तो एके दिवशी एकदा तो तिला स्वतःच्या घरी चहासाठी बोलवते. ती त्याला चहासाठी बोलवते तेव्हा तो जातो आणि ती एकटीच असते. तिच्या घरी तिची आईवडील नसतात आणि ती त्याचं स्वागत छान प्रकारे करते आणि त्याच्यासाठी चहा बनवून आणते. मग त्याची मजा करण्यासाठी ती थोडं त्या चहामध्ये मीठ टाकते. तो ती तो जो चहा आहे तो ती मीठ टाकते आणि त्याच्यासाठी तो मिठाचा चहा ती बनवून आणते आणि तो मुलगा तो चहा अगदी आनंदानं पितो आणि तिने विचारलं की चहा कसा झाला आहे. तर तो म्हणतो की चहा तर खूपच छान झाला आहे. त्याचा तो स्वभाव पाहून ती मुलगी त्याच्यावरती इम्प्रेस होते आणि त्या मुलाची कल्पना त्याची आयडिया सक्सेसफुली होते तिला इम्प्रेस करण्याची. ती जेव्हा त्याला मीठ लागलं नाही का असं विचारते तेव्हा तो मला असंच चहा आवडतो असं सांगतो. त्या मुलीला तो तसं सांगतो की मला असाच चहा आवडतो. नंतर त्यांचं लग्न जुळतं आणि लग्न होतं आणि त्यांना मुलेबाळेही होतात. आता बघता बघता लग्नाला 25 वर्ष पूर्ण होतात. तर त्याच दिवशी त्याचा एक ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये तो शेवटच्या स्टेपवरती असतो आणि तो हॉस्पिटलमध्ये जीवन मरण यातना भोगत असतो आणि त्यातच तो अखेरचा श्वास घेतो. तो शेवटच्या यातना भोगत असताना तो खुश असतो आणि तो अखेरचा श्वास घेतो आणि तो मरताना खूप खुश असतो कारण त्याची मुलं मार्गी लागलेली असतात. मुले छान सेट झालेले असतात आणि मुलांनाही छान जॉब लागलेले असतात. त्यामुळे तो मरताना खुश असतो आणि तो शेवटचा श्वास घेतो. आता मात्र बायको एकटी पडलेली असते कारण की नवरा या दुनियातून गेल्यावरती तिचं असं हक्काचं कोणी उरलेलंच नसतं आणि तिला खूप त्रास होतो, खूप दुःख होतं आणि ती एकटीच त्याच्या आठवणीमध्ये जगत असायची. दिवस रात्र ती आठवणीमध्ये दिवस काढायची आणि असंच एक दिवस ती कपाट साफ करत असताना तिला एक लपावलेली डायरी त्याची सापडते आणि त्या डायरीमध्ये त्यानं तिच्यासाठी एक निरोप ठेवलेला असतो. तर तो निरोप कोणता? मी तुझ्याबरोबर नेहमीच खरं बोलतोय, एक गोष्ट सोडून आणि त्याचा मला खूप पश्चाताप आहे. मला मिठाचा चहा आवडत नाही. मी तुला इम्प्रेस करण्यासाठी फसवत होतो. मला झाल्यास माफ कर. मी तुझी पुन्हा पुन्हा माफी मागतो. आणि हे वाचून ती मोठमोठ्या रडायला लागते. तिला हंबरडा ती फोडते. तिला रडू आवरत नाही आणि कारण ते खोटं करण्यासाठी तो मरेपर्यंत फक्त तिच्या हातचा चहा प्यायचा. अगदी तसाच मीठ घातलेला. का तर खऱ्या प्रेमापोटी त्यानं खरं प्रेम तिच्यावर केलं होतं. का कधी आयुष्यात झुरत जगावं लागतं. मनात दुःख पण ओठांवरती खोटं खोटं हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते जीवनात जी गोष्ट पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं. तर ही आजची होती खरी प्रेमकथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि पुढं तुम्हाला कशा प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छानशा कथेसोबत.